मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा DNA इथल्या लोकांचा आहे. सीताराम अण्णा वाघमोडेंच्या पासून SV अण्णांच्या पर्यंत आहे की नाही, आहे की नाही? मग ते काय लगेच बदलतेत वर? एवढे काय गुलाम झालो का आम्ही? आमच्यात पण काय रग आहे की नाही? रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे, दुसरा विषयच नाही. रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखा ठोकूनच काढतो मोहितेंना. अरे रामभाऊ सारखा पोरगा, माझ्यासारखा पोरगा, हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही. आम्हाला केलं असतं का सांगा? आम्हाला आमदार केलं असतं? अरे आमची शिफारस करायला माणूस नाही. जी कोण जाईल ते उलटच सांगते, जी कोणी जाईल ते उलटच सांगते. मला सदाभाऊला मी, आम्ही दोघंच आहे. सदाभाऊला म्हणतात गोपीचंदला कशाला नादाला लागतोय, मला म्हणत नाहीत, त्याला माहीत आहे. अरे बाबांनो, रामभाऊने एक विषय मांडला की रणजितसिंह मोहितेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना, अरे आपण ज्या देवाभाऊंच्यामुळं माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता, त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला. नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा. मी एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे. नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे, बरोबर, रगेल आहे. पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले. परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या, तेव्हा सदाभाऊ, त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे, नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला. नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर म्हणले, अरे तू कसं काय इथं आलायस? हे खरी परिस्थिती. अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का? नाही नाही, ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली. अरे तुझे कुठं, तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं. म्हणले तू काय सांगतोय रे? म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला, चाल पाहिला निघ. 4 दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं. आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का? सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल, मला माहीत नाही कॅमेरा आहे का नाही तिथं, पण तिथं ते झाडलं, बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले. वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत. ठोकून काढला. अरे ते म्हणले देवाभाऊ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कुठलं काय काढून बसलाय, घराचं बोललं न्यायचं बोलला. ही सगळी स्वप्नात होती. हे जे प्रस्थापित आहेत ना, प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही, त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही, आम्ही सगळ्यांनी. नाचायला पाहिजे का नाही पाहिजे?